श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम आपणा सर्वांना 9 एप्रिल रोजी येणाऱ्या गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या प्रथम दिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे आराध्य दैवत स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे 10 एप्रिलला. तर त्या दिवसाचा सुद्धा मनपूर्वक हार्दिक मंगलमय अशा शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते. सुरुवातीला सांगू इच्छिते की आजची ही माहिती अतिशय खास आहे तुमच्यासाठी. फक्त ती व्हिडिओच्या स्वरूपात न आणता ऑडिओच्या स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आहे. नक्की आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीचा लाभ घ्या, संपूर्ण माहिती श्रवण करा अशी मी आपणास विनंती करते. माहिती आवडल्यास नक्कीच आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यास नक्की विसरू नका. सर्वप्रथम जाणून घेणार आहोत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने एप्रिल महिन्यामध्ये ग्रहस्थिती काय म्हणते. लग्नस्थानामध्ये अधिपती आहेत शनी महाराज, जे कुंभ राशीतनं द्वितीय स्थानातनं गोचर करत आहेत. शुक्रदेव उच्चीचे आहेत, त्यामुळे या संपूर्ण महिन्याभरामध्ये तुमचा मूड छान राहणार आहे, अतिशय उत्तम राहणार आहे. शनी महाराजांची कृपा तुमच्यावर असणार आहे. धनवृद्धिंगत करून देणारा, त्याचबरोबर कुटुंबाचं सौख्य प्राप्त करून देणारा हा महिना म्हणता येईल. याबरोबरच 14 एप्रिल नंतर मात्र थोड्याफार प्रमाणामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये वाददायी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचे काही कारण आहे, ते म्हणजे तुमच्या धनस्थानामध्ये असणारे मंगळदेव. यामुळे 14 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे. नाते जोपासण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं व्हायला हवा. नातं एकत्र, सर्व कुटुंब एकत्र कसं राहील याकडे तुमचा विशेष कल राहिला पाहिजे. याबरोबर धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला, धनवृद्धिंगत होऊन देणारी परिस्थिती तुम्हाला या महिन्यात प्राप्त होत आहे. विशेष शनी महाराजांची कृपा होणार आहे. शेअर मार्केटमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींना अतिशय उत्तम कालावधी आहे. गुंतवणुकी करायच्या असतील शेअर मार्केटमध्ये तर नक्कीच तुम्ही करू शकाल. या महिन्यामध्ये उत्तम ग्रहस्थितीची साथ सोबत तुम्हाला प्राप्त होणार आहे. तृतीय स्थानाकडे वळूयात. तृतीय स्थानाचे अधिपती गुरु महाराज, जे चतुर्थ स्थानातनं गोचर करत आहेत. चतुर्थातलं गुरुदेवांचं गोचर विशेष म्हणता येईल, कारण गुरुदेव जेव्हा केंद्रातनं गोचर करतात त्यावेळेस विशेष लाभप्राप्ती करून देतात, कीर्ती प्रसिद्धी मिळवून देतात. तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असाल किंवा गायन, वादन, नृत्य या क्षेत्रामध्ये काम करत असाल तर नक्कीच तुमचा गुणगौरव प्राप्त करून देणारी अशी उत्तम या महिन्यामध्ये साथ सोबत शुक्रदेवांच्यामुळे प्राप्त होणार आहे, लाभणार आहे आणि तुम्हाला विशेष गुणगौरव प्राप्त करून देण्यासाठी मदतही होणार आहे. चतुर्थ स्थानाकडे वळूयात. वाहन वास्तूचं सौख्य तुम्हाला या महिन्याच्या 14 एप्रिल नंतर उत्तमरित्या मिळेल, कारण या ठिकाणी रविदेव येतील. रविदेव मेष राशीतनं गोचर करतील. तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं एखाद्या आधुनिक पद्धतीचं वाहन खरेदी करण्याचे शुभ संकेत आणतील आणि याचबरोबर वास्तूसुद्धा खरेदी करण्याचे शुभ संकेत आणतील. याबरोबर पंचम स्थानाकडे वळूयात. पंचम स्थानावरनं शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय पाहिला जातो. पंचमेश शुक्रदेव हे उच्चीचे आहेत, परंतु राहुदेव युक्त आहेत. या महिन्यामध्ये शिक्षणाच्या दृष्टीने उत्तम ग्रहस्थिती आहे, परंतु एखाद्या विषयाचा सातत्याने सराव व्हायला हवा, जो तुमच्याकडनं होत नाही. सध्या 7.5तनं तुम्ही जात आहात, त्यामुळे विशेष नैराश्य किंवा एखाद्या गोष्टीबद्दल आळशीपणा हा वाढत चालला आहे. तर नक्की काळजी घ्या. तुमच्या अभ्यासावरती एकाग्रता कशी आणता येईल, एकसंगता कशी लाभेल तुम्हाला, याकडे तुमचासुद्धा प्रयत्न व्हायला हवा. शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना उत्तम म्हणता येईल. जे स्पर्धात्मक परीक्षा देत आहेत किंवा गायन, नृत्य, वादन क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत आणि त्यांच्या एक्झाम्स आहेत, तर नक्कीच त्यांच्यासाठी अतिशय उत्तम कालावधी हा एप्रिल महिना दर्शवतो. याबरोबर प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये ग्रहस्थिती तुम्हाला उत्तमरित्या साथ सोबत करेल. तुम्ही एकमेकांना समजून घ्याल. फक्त थोड्या प्रमाणामध्ये एखाद्या विषयावरती आर्ग्युमेंट्स होऊ शकतात, वाददायी परिस्थिती निर्माण होऊ शकते. विशेष लक्ष द्यायचं आहे. 14 एप्रिल नंतरचा कालावधी तुमच्या नात्यामध्ये दुरावा तर निर्माण होणार नाही ना, या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. याचबरोबर तुम्हाला शुक्रदेव जेव्हा रवियुक्त किंवा राहुयुक्त येतात त्यावेळेस तुम्हाला विशेष प्रेम उत्पन्न करून देणारी किंवा एकमेकांना समजून घेणारी परिस्थितीसुद्धा निर्माण करून देतात. अर्थात हा महिना संमिश्र म्हणता येईल प्रेम प्रणयासंदर्भात. याबरोबरच
या स्थानावर आपण संततीचं सौख्यसुद्धा पाहतो. या महिन्यामध्ये तुमच्या संततीसोबत तुम्हाला एखाद्या महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा होणं आणि त्याचे उत्तर किंवा त्या विषयातनं नक्की तुम्हाला महत्त्वपूर्ण कार्य संपन्न करून देणारी आनंददायी वार्ता करणी पडणं असे शुभ संकेत आहेत. अर्थात हा महिना संततीच्या सौख्याचा, संततीच्या सोबत राहून उत्तमरित्या कार्य करण्याचा असं म्हणता येईल. याबरोबर सप्तम स्थानाकडे वळूयात. सप्तम स्थानावरून आपण आपल्या जोडीदाराचं सौख्य पाहतो आणि भागीदारीचे व्यापार पाहतो. जोडीदाराच्या सौख्यासंदर्भात विचार केला तर तुमच्या पत्नीचा किंवा पतीच्या आरोग्याविषयी थोडीशी चिंता, काळजी तुम्हाला जाणवू शकते पहिल्या पंधरवड्यात. दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र तुम्हाला त्यांच्याकडनं एखादी आनंददायी वार्ता प्राप्त होऊ शकते किंवा एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यामध्ये त्यांचा हस्तक्षेप होऊ शकतो आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला आनंद प्राप्त होऊ शकतो असे शुभ संकेत आहेत. याबरोबर भागीदारी संदर्भातील व्यवसाय करायचे असतील तर तुमच्या पार्टनरसोबत कम्युनिकेशन उत्तमरित्या होऊ शकतं दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आणि त्यातनं तुम्ही नवीन काहीतरी व्यवसाय डेव्हलप करण्यासाठीच्या कल्पना, आयडिया तुमच्याकडनं सुद्धा येऊ शकतात आणि त्यातनं एक उत्तम प्रोजेक्ट तुम्ही हाताळू शकता असे शुभ संकेत आहेत. जागा खरेदी विक्री संदर्भातील व्यावसायिक वर्गाला या महिन्यामध्ये उत्तम स्थिती आहे. पहिला आठवडा आणि शेवटचा आठवडा अतिशय उत्तम ग्रहस्थिती तुम्हाला लाभत आहे. या दरम्यान तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण कार्यामध्ये यश संपादन करून देण्यासाठी बुधदेवांची कृपाच म्हणता येईल. याबरोबरच आता आपण भाग्यस्थानाकडे वळूयात. भाग्यस्थानावरनं आपण करिअर पाहतो आणि नोकरीची संधी पाहतो. या ठिकाणी असणारे नवमेश बुधदेव हे केंद्रातनं गोचर करत आहेत. अतिशय शुभ योग आहेत पहिल्या आठवड्यामध्ये. 9 एप्रिलपर्यंत तुम्हाला महत्त्वपूर्ण कार्य किंवा एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं असेल तर नक्की तुम्ही जाऊ शकता. त्यासाठीचे शुभ संकेत आहेत. एखादं प्रोजेक्ट असू दे किंवा कार्य असू दे, खूप दिवसापासून रखडलेलं आहे, त्यावरती तुम्ही खूप प्रयत्नशील आहात, ते कार्य संपन्न करून देण्यासाठी धडपड करताय, तर ते कार्य हाती घ्या. या आठवड्यामध्ये ते कार्य संपन्न होण्यासाठी बुधदेवांची कृपा होऊ शकते, कारण बुधदेव केंद्रातनं गोचर करतील. 14 एप्रिल नंतर थोड्याफार प्रमाणामध्ये कार्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, पण त्यासाठी विशिष्ट उपासना मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. याबरोबर दशमस्थानाकडे वळूयात. 10व्या घरावरनं आपण उद्योग व्यवसाय पाहतो. या स्थानाचे अधिपती शुक्रदेव हे अतिशय उत्तम सुस्थितीमध्ये आहेत आणि पराक्रम स्थानातनं, परिश्रम स्थानातनं गोचर करत आहेत. अर्थात तुम्हाला व्यवसायासाठी विशेष प्रयत्न करायला लावतील आणि त्यातनं लाभसुद्धा प्राप्त करून देतील. याबरोबरच या महिन्यामध्ये लक्झरी वस्तू अर्थात शोभेच्या वस्तूंचा व्यवसाय असेल, शेअर मार्केट संदर्भातील व्यवसाय असतील, लोखंडासंदर्भातील व्यवसाय असतील, जमिनी खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय असतील, कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यवसाय असतील आणि त्याचबरोबर तुम्ही जर शिक्षक वृंद असाल तर तुमच्यासाठी हा महिना विशेष लाभ प्राप्त करून देणारा ठरणार आहे आणि धनवृद्धिंगत करून देणारा ठरणार आहे. याबरोबरच दशमस्थानाकडनं आपण पुढील स्थानाकडे वळूयात. राशीपत्रिकेतील 11वं घर आयस्थान, ज्यावरून आपण लाभप्राप्ती पाहतो. आर्थिक संचय होईल का, आर्थिक प्रगती होईल का हे पाहतो. तर या स्थानाचे अधिपती मंगळदेव जे शनियुक्त आहेत, त्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये जरी पैसा दिसला नाही किंवा आपल्या जीवनामध्ये पैशाची कमतरता जाणवली तर तुम्ही लगेचच नाराज होता, असा तुमचा स्वभाव आहे. परंतु शनिदेवांच्या युतीमध्ये असणारे मंगळदेव तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये उत्साहित करतील आणि कार्यान्वित करतील. एखाद्या कार्याच्या मागे पाठलाग करण्यासाठीचे बळ प्राप्त करून देतील. अर्थात या महिन्यामध्ये लाभप्राप्तीचे शुभ संकेत आहेत. याबरोबरच खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर या महिन्यामध्ये किरकोळ प्रमाणामध्ये खर्च होऊ शकतो, कारण खर्चस्थानाचे अधिपती गुरुदेव हे केंद्रातनं गोचर करतायत, उत्तम सुस्थितीमध्ये आहेत. बाहेर राज्यात, बाहेर देशामध्ये किंवा राज्यामध्ये जाऊन नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी विशेष संधीचा शुभ काळ हाच तो म्हणता येईल. नक्कीच संधीचा लाभ घ्या. त्याच दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही या महिन्यात प्रयत्न करू शकता. अतिशय उत्तम स्थिती आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुमचा या महिन्यामध्ये पैसा खर्च होणार नाही, कारण अतिशय उत्तम आरोग्याची साथ सोबत तुम्हाला प्राप्त होणार आहे. याबरोबर आता उपासनेकडे वळूयात. उपासनेची जर जोड दिली तर नक्कीच तुम्हाला हा महिना आनंददायी, उत्साही आणि महत्त्वपूर्ण बदल स्वतःमध्ये करून देण्यासाठी असा राहणार आहे. मग कुठली उपासना करायची तर दररोज मारुती स्तोत्र वाचनात ठेवायचं. यामुळे शनीच्या महादशेचा अर्थात शनीच्या 7.5चा तुम्हाला त्रास होणार नाही. आणि याबरोबरच गणपती स्तोत्र वाचनात ठेवायचं. त्यामुळे मनबुद्धी ही शांत राहील
आणि सुविचाराने तुम्ही एखादं महत्त्वपूर्ण कार्य सफलरित्या पूर्ण करून दाखवाल. तर आज आपण मकर राशीच्या जातकांना अर्थात तुम्हाला कोणती उपासना करायची आहे आणि कशी ग्रहस्थिती तुम्हाला साथ सोबत करणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. याबरोबरच पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, विवाह योग, वास्तुयोग किंवा व्यापार आणि नोकरी या संदर्भातील काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी संपर्क क्रमांक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि याचबरोबर महत्त्वपूर्ण कार्यामध्ये कार्यक्षमपणे आणि उत्साहाने ते कार्य पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्या. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.